नमस्कार. आता आपण बसैया गुरु बसैया स्वामी हे मूळ शिंदगावचे राहणार आहेत, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद यांच्या ह्या सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. आणि स्वामी साहेबांनी नेटसर कंपनीची जैविक औषधं आपल्या ह्या सोयाबीनच्या प्लॉटला वापरलेली आहेत. आता त्यांना काय फरक वाटला ह्या औषधाच्या वापरल्यानंतर तर ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार स्वामी साहेब. नमस्कार स्वामी साहेब, जी औषधं तुम्ही वापरली नेटसर कंपनीची ती दाखवायला मिळतील का? हो आहेत. दाखवा बरं. हे स्टेमरिच म्हणजे हे स्टीमरिच वापरलेलं आहे स्वामी साहेबांनी आपल्या सोयाबीनला. त्यानंतर हे शेत नावाचं औषध पण वापरलेलं आहे स्वामी साहेबांनी आपल्याला या पिकाला. बायो 95 आणि हे बायो 95 नावाचं. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय वापरलंय का? रॅपअप वापरला. रॅपअप ती बाटली आपल्याकडे नाहीये. नाही. म्हणजे 4 औषधाचा वापर ह्यांनी केलेला आहे: स्टीमरिच, बायो 95, शेत आणि रॅपअप. आता ही औषधं कशा प्रकारे वापरली तुम्ही? तर पहिल्यांदा बियाला पेरते वेळेस बियाला चोळून लावलं स्टेमरिच. स्टीमरिच चुळून लावलं होतं बियाला, त्यामुळे काय फायदा झाला? त्यामुळे उगवण क्षमता 100% झाली. हा, म्हणजे बी वाया गेलं नाही. बी वाया गेलं नाही. प्रत्येक बरेच जणांचं बी आमच्याकडे म्हणजे पेरून सुद्धा उगवलं नाही, म्हणजे फेल झालं, जर्मिनेशन झालं नाही. म्हणजे ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला. सोयाबीनचं बी कित्येक लोकांचं उगवलं नाही. तर स्टीमरीचा वापर केल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम आला नाही. 100% उगवला. बर. आणि 2 वेळा आता फवारणी झालेली आहे. 2 स्प्रे घेतलेले आहेत तुम्ही? 2 स्प्रे घेतले. बर. आणि त्यामुळं आणि पिकामध्ये एवढं वाढ झालं की भरपूर वाढ झाली. बरोबर आहे. आता हे जवळजवळ कमरेला येतंय आपल्याला. बाकी आणखीन काय काय फरक आढळले तुम्हाला? फुले लागलेत भरपूर आणि खालीपासून फुलं. बरोबर. आता हे कॅमेरा जवळ घ्या. हे बघा, हे खाली बुडापासून फुलं लागलेली आहेत. फुल लागले. बुडापासून फुटवा आहे, फुलकळी आहे. म्हणजे एवढी उंची, एवढा फुटवा, एवढी फुलं अगोदर येत नाही. कधी आलं नाही साहेब एवढं. आणि ही जी काळुकी आहे, हे टवटवीतपणा आहे, काळुकी भरपूर आणि एकदम तजेलदार टवटवीत आहेत. टवटवीत आहे, तजेलदार आहे. हो. हे कोणत्या जातीचं बी आहे? हे महाबीज आहे. महाबीजचं बीचा वापर केलाय. हो. आता हे साधारण क्षेत्र किती आहे तुमचं? आमचं हे 2 एकर आहे. इथं महाबीजचं 1 पाकिट पेरलेलं आहे. बर. आणि बाकीचं मूग आहे पाठीमागे. म्हणजे 1 एकरामध्ये मूग आहे, 1 एकरामध्ये. आता हे जे महाबीजचं जे पाकिट घेतलं होतं किती रुपयाला घेतलं होतं तुम्ही? हे 2250 रुपयाला घेतलं. 2250 रुपयाला 1 पाकिट ह्याच्यामध्ये पेरलेलं आहे. ह्याची पेरणी कधी केली होती? 18 जून. 18 जून 2020 आणि आज तारीख आहे 1 ऑगस्ट 2020. म्हणजे साधारण 43 दिवसाचं पीक आहे. हो. बरोबर आहे. हो सर. तर आता ह्या औषधामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल. हो 100% सर.